भारतातील ग्रामीण भागातील सर्वात मोठे भव्य कृषी प्रदर्शन कळस कृषी प्रदर्शन 10, 11, 12 आणि 13 जानेवारी 2019। वेळ सकाळी 9 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत। ठिकाण संगमनेर अकोले महामार्ग, कळस बुद्रुक, तालुका अकोले, जिल्हा अहमदनगर। सरपंच पद हे अतिशय मानाचं आणि प्रतिष्ठित पद असूनही सरपंचांना मान आणि प्रतिष्ठा मिळत नसल्यामुळे सरपंचांनी आता संघटित होण्याची गरज असून सरपंच हा राजकारणाच्या प्रयोगशाळेमधील पांढरा उंदीर ठरत असल्याचं मत अखिल भारतीय सरपंच परिषदेचे अध्यक्ष जयंत पाटील यांनी चांदबेबी महालावर आयोजित केलेल्या जिल्ह्यातील सरपंचांच्या परिषदेमध्ये व्यक्त केलं। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी करंजीचे सरपंच बाळासाहेब अकोलकर होते। यावेळी जिल्ह्यातील अनेक गावच्या सरपंचांनी येणाऱ्या अडचणी आणि समस्या आपल्या भाषणामधून व्यक्त केल्या। यावेळी राज्य सरपंच परिषदेचे उपाध्यक्ष दत्ताभाऊ काकडे तर अध्यक्षपदावरून बाळासाहेब अकोलकर, अविनाश आव्हाड, जायभाय यांनी उपस्थित सरपंचांना मार्गदर्शन करून आम्ही संघटनेच्या कामात कुठेही कमी पडणार नसल्याची ग्वाही दिली। लोकशाहीच्या प्रयोगशाळेतील पांढरा उंदीर असं सरपंचाला आवर्जून मी संबोधतो, कारण स्थानिक स्वराज्य संस्थेमध्येच सगळे प्रयोग केले जातात, विशेषतः ग्रामपंचायतीवर सरपंचावर प्रयोग केले जातात। त्यामुळं इथून पुढे तरी हे राज्य चालतं कसं, हा देश चालता कसा हे माहीत व्हावं म्हणून राज्य शासनाच्या तालुका पातळीपासून राज्य पातळीपर्यंत सर्व कमिट्यामध्ये सरपंचांना स्थान देण्यात यावं, जेणेकरून शासनाची ध्येय धोरण ठरवताना आम्हाला माहिती व्हावीत, आम्हाला विश्वासात घेतलं जावं आणि आमच्यावर जे प्रयोग होतात ते आम्हाला विश्वासात घेतल्याशिवाय कोणताही प्रयोग आमच्यावर होऊ नये ही आमची प्रामाणिक इच्छा आहे। प्रशासनामध्ये सरपंचांचा दबदबा असावा, लोकप्रतिनिधी या नात्याने त्याचा मानसन्मान नेहमी व्हावा, त्याची कामं वेळेवर व्हावी, यासाठी ही संघटना सातत्याने प्रयत्नशील आहे। जर आधुनिक काळामध्ये ग्रामीण महाराष्ट्र पुढे न्यायचा असेल तर सरपंच सक्षम असला पाहिजे, ही भूमिका घेऊन आम्ही वाटचाल करत आहोत। प्रामुख्याने आपल्या पुढल्या मागण्या, आमच्या मागण्यामध्ये ग्रामपंचायती आर्थिकदृष्ट्या सक्षम असाव्या, ग्रामपंचायतीचं उत्पन्न वाढलं पाहिजे, त्याचप्रमाणे सरपंचांचं मानधन चांगलं असलं पाहिजे, सरपंचांचं मानधन ग्रामसेवकाच्या पगारा एवढं असावं ही आमची मूळ मागणी आहे। जर शिक्षकांचे प्रश्न मांडण्यासाठी आमदार आहेत, पदवीधरांचे प्रश्न मांडण्यासाठी आमदार आहेत, तर महाराष्ट्रातील 28,000 ग्रामपंचायतीतून 3 लाख सरपंच, उपसरपंच व त्यांचे सहकारी काम करतात, त्यांचेही प्रश्न मांडण्यासाठी विधान परिषदेमध्ये 6 विभागातून 6 आमदार निवडत ही आमची प्रामुख्याने मूळ मागणी आहे। या कार्यक्रमासाठी धनंजय बडे, कल्पजित डोईफोडे, पांडुरंग खेडकर, माणिक बटुळे, बापूसाहेब कुलट, अशोक जायभाय, अनिल शेदाळे, बापू गोरे, ज्ञानेश्वर जंगम, धनंजय खरसे, स्वप्नील आवारी, प्रशांत पालवे, बापूराव आव्हाड, भाऊसाहेब क्षेत्रे, नवनाथ अरोळे, सुधीर पठाडे, केशव चव्हाण, अर्जुन काकडे, बिभीषण कवडे, विजय गायकवाड आदींसह सरपंच, उपसरपंच यांची मोठ्या संख्येनं हजेरी होती। अहमदनगर जिल्हा दक्षिणेचे सरपंच संघटनेचे जिल्हाध्यक्ष म्हणून लोहसरचे सरपंच अनिल गीते यांची यावेळी एकमतानं निवड करण्यात आली, असं यावेळी जयंत पाटील यांनी जाहीर केलं। राज्य सरपंच परिषदेचे अध्यक्ष सन्माननीय जयंत पाटील यांनी अहमदनगर जिल्हा अध्यक्षपदी माझी निवड केली, मी त्यांना धन्यवाद देतो। त्यांनी गेली 20 वर्षामध्ये जे सरपंचाचे असणारे ध्येय धोरणं किंवा त्यांना जे काही अपेक्षित असं वागवलं जातं त्या संदर्भामध्ये ते जे मार्गदर्शन करतील त्या मार्गदर्शनानुसार मी अहमदनगर जिल्ह्यामध्ये काम करणार आहे आणि हे पद प्रतिष्ठेचं पदातून प्रतिष्ठा न घेता त्या पदाला प्रतिष्ठा कशी निर्माण होईल यासाठी मी काम करणार आहे। संघटनेमध्ये खूप मोठी ताकद असते, आपण वेळोवेळी पाहिलेलं आहे आणि जर संघटना सर्व सरपंच जिल्ह्यातील सर्व एकत्रित आले तर निश्चित स्वरूपामध्ये कोणताही प्रश्न आमचा प्रलंबित राहणार नाही, असं माझं या ठिकाणी ठाम मत आहे। दीपक कासवासह शुभम पाचरणे, सी न्यूज मराठी, अहमदनगर।